भोंदू खरातच्या संपर्कात आमदाराची बायको राज्यात उडाली खळबळ. भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्याशी संबंधित गंभीर प्रकरणात आता एक अतिशय धक्कादायक आणि संवेदनशील माहिती समोर आली आहे. खरातच्या विशेष भक्त परिवारात चक्क एका विद्यमान आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे. या उघडकीस आलेल्या माहितीमुळे संपूर्ण प्रकरण अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचे बनले आहे. एकीकडे लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे आणि आर्थिक फसवणुकीसारखे गंभीर गुन्हेगारी आरोप, तर दुसरीकडे प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध. यामुळे पोलीस आणि तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. तपासात आमदार पत्नीचे नाव समोर. अशोक खरात यांच्यावर लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या यंत्रणांना आता काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. चौकशी दरम्यान खरातच्या जवळच्या विशेष भक्त वर्तुळात एका विद्यमान आमदाराच्या पत्नीचे नाव स्पष्टपणे समोर आले आहे. ही महिला कोण आहे, तिने खरातशी नेमकी काय भूमिका बजावली होती आणि तिचा या प्रकरणातील सहभाग कितपत आहे, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार अशोक खरात यांनी आपले जाळे केवळ सामान्य लोकांपुरते मर्यादित ठेवले नव्हते. त्यांनी राजकारण, प्रशासन आणि समाजातील उच्चभ्रू कुटुंबांपर्यंत आपला प्रभाव पसरवला होता. यामुळे प्रकरण आता केवळ धार्मिक फसवणुकीचे राहिले नाही, तर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही मोठ्या खळबळीचे कारण बनले आहे. तपासाला नवी दिशा. या नव्या उघडकीस आलेल्या माहितीमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एका बाजूला गुन्हेगारी पुरावे गोळा करणे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय दबाव टाळणे, अशी दुहेरी जबाबदारी आता तपास यंत्रणांवर आली आहे. खरातने उच्चभ्रू आणि प्रभावशाली व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना आपल्या विशेष भक्त म्हणून जोडले होते, हे आता स्पष्ट होत आहे. सध्या या प्रकरणात पोलीस आणि इतर तपास यंत्रणा अतिशय सावधगिरीने काम करत आहेत. आमदार पत्नीची नेमकी ओळख आणि तिची भूमिका याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि खळबळ